ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या शिष्टमंडळात कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले। यानंतर बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी तयार केलेल्या 7 खासदारांच्या शिष्टमंडळात माझी निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। हा माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण आहे। ही माझ्यासाठी मोठी संधी आहे। हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 7 डेलिगेशन जे आहेत हे विविध देशांमध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये माझी देखील निवड माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी केली। मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे। खूप माझ्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, एक मोठा प्लॅटफॉर्म आहे की जिथे सरकारची बाजू असेल, देशाची बाजू आहे ही जगासमोर मांडण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी असेल। एक संधी जी आहे ती आम्हाला मिळणार आहे। पाकिस्तान ज्या प्रकारे टेररिझमला फंड करण्याचं काम गेले इतके वर्ष करत आहे आणि तो टेररिझम फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, तो बाकी देशांमध्ये पण गेलेला आहे। विविध वेगवेगळ्या वेळेस आपण पाहिलंय की अमेरिकेवरती देखील अटॅक झाला आहे, UAE वरती देखील अटॅक झालेला आहे आणि हा जो पाकिस्तान आहे जो टेररिझमला पोचण्याचं काम गेले इतके वर्ष करते त्याचा देखील खरा चेहरा हा जगासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न असेल। बाकी त्यांना करायचं ते करतील। मला वाटतं भारताने जे डेलिगेशन पाठवलेलं आहे आमचा सगळ्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय लीडर्सला घेतलेला आहे जेणेकरून अशा वेळेस पक्षभेद बाजूला ठेवून फक्त देशासाठी आपण सगळे लोक एक आहोत हा एक संदेश देखील जगाला देण्याचं काम जे आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।